नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण वजन कमी करण्यासाठी मखने हे जर खाल्ले तर आपलं वजन कसं कमी होईल या संदर्भातली माहिती आहे. तर मंडळी, सतत वाढत जाणारे वजन कमी करणारे अनेकदा आपल्याला अवघडच वाटते. सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी वजन वाढत जाते. आजकाल वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण डाएट करतात, पण उपासमार किंवा डाएटसाठी अवघड नियम पाळणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. अशावेळी मखना हा एक असा हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा पदार्थ आहे, जो वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. मंडळी, वेट लॉस करण्यासाठी आपण अनेकदा मखने खातो, पण त्यामुळे आपल्या अपेक्षित परिणाम मिळत नाही. याचं कारण काय? तर कारण मखना खाणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तो योग्य पद्धतीने खाणं देखील तितकंच आवश्यक असतं. मंडळी, मखन्यामध्ये असलेले पौष्टिक घटक तेव्हाच पूर्णपणे शरीराला मिळतात आणि वजन कमी करण्यासाठी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू ठेवतात. मंडळी, जसं की जेव्हा मखना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ला जातो. फक्त मखना खाल्ला म्हणजे वजन आपोआप कमी होईल असं नाही. तो कसा आणि किती आणि केव्हा खाल्ला जातो यावरच त्याचा परिणाम ठरतो. मंडळी, चुकीच्या पद्धतीने जसं की जास्त तुपात तळलेले किंवा मीठ मसाले जास्त घातलेले मखने म्हणजे की मखना फॅट बर्निंग फिटनेस म्हणजे की वजन वाढूही शकतात. त्यामुळे वजन घटवायचं असेल तर मखना खाण्याची योग्य पद्धत माहिती असणं खूप गरजेचे आहे. तर मंडळी, आता तीच मदत आपण कशी खाल्ली पाहिजे ते आता बघणार आहोत. तर मंडळी, वेट लॉस करण्यासाठी मखना कसा काय फायदेशीर आहेत? तर मंडळी, आयुर्वेदात मखन्याला त्रिशीनाशक असं सांगितलं आहे. म्हणजेच जे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार मखना पौष्टिक असतो. मखना शरीराला इन्स्टंट एनर्जी देतो. त्यासोबतच यामध्ये असलेले गुणधर्म पचन संतुलित ठेवतात, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते. मखना शरीराला पोषण देतो, पोट हलके ठेवतो आणि फायबर असलेल्या भुकेवरही नियंत्रण ठेवतो. मखनामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, प्रोटीन आणि अँटीॲसिड भरपूर प्रमाणात असतात. म्हणजे यामुळे मखनातील ह्या पोषक घटकामुळे ते फक्त हलके आणि पचायला फायदेशीर असण्याबाबतच म्हणजे की चयापचय प्रक्रिया देखील सुरळीत करतात. मखना वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रकारे मदत करतो. यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे ठेवते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि कॅलरी इनटेक आपोआप कमी होतो. तर म्हणजे दुसरा आहे वेट लॉससाठी मखना खाण्याची योग्य पद्धत कोणती? तर म्हणजे भाजून आणि मसाले लावून खाणाऱ्याला भाजून त्यात मीठ आणि मसाले जसं की काळा मिरा, चाट मसाला मिसळून खाऊ शकता. दुसरं, दुधासोबत तुम्ही मखन्याला दुधासोबत उकळून देखील खाऊ शकतात. तिसरं म्हणजे की सॅलेडमध्ये जसं की सॅलेडमध्ये मिसळून कुरकुरीत स्नॅक म्हणून देखील खाऊ शकतात. मखन्याला स्नॅकच्या रूपात देखील तुम्ही खाल्ल्यास तुम्हाला अनहेल्दी गोष्टी खाण्याची इच्छा होणार नाही. यानंतर आहे म्हणजे मखने करताना कमीत कमी तेल किंवा तूप वापरावे आणि पॅनजेट जास्त साखर, मीठ असलेले मखने खाणे टाळावेत. तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी मखने खाऊ शकता. तर म्हणजे ही होती मखन्या संदर्भातली छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.